नमस्कार. आखाड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. आखाड्याला आपण सुरुवात करणार आहोत, मात्र त्याही आधी राहुल गांधींसंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, ती आधी आपण पाहूयात. तर मोदींनी जोडे मारून अडवाणींना स्टेजवरून खाली उतरवलं, अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं आहे. चंद्रपूरच्या सभेमध्ये राहुल गांधींनी ही जळजळीत अशी टीका केलेली आहे. अडवाणी मोदींचे गुरु, शिष्य हातही जोडत नाहीत गुरुसमोर, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. स्टेजवरून उचलून फेकून दिला मोदींनी अडवाणींना, असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. चंद्रपूरच्या सभेमध्ये राहुल गांधींनी ही टीका केली आहे. धर्म की बात करते हैं ना, हिंदू धर्म में सबसे जरूरी क्या होता है? गुरु. गुरु जरूरी होता है ना हिंदू धर्म में. गुरु शिष्य का रिश्ता होता है ना. मोदी जी के गुरु कौन है? अडवाणी जी. शिष्य गुरु के सामने हाथ भी नहीं जोड़ता, स्टेज से उठा के फेंक दिया नीचे गुरु को, जूता मार के अडवाणी जी को उतारा स्टेज से, और फिर हिंदू धर्म की बात करते हैं. हिंदू धर्म में कहां लिखा है कि लोगों को मारना चाहिए? कहां लिखा है कि हिंसा करनी चाहिए? कहां लिखा है? मुझे दिखाओ. कहीं नहीं लिखा है. राहुल गांधी यांची ही भाषा मला तरी योग्य या ठिकाणी वाटलेली नाहीये. एखाद्याला स्टेज म्हणजे लालकृष्ण अडवाणींच्या संदर्भामध्ये त्यांना स्टेजवरून उचलून फेकलं किंवा अशा प्रकारे जोडे मारणं. हेमलता पाटील आपल्या बरोबर आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या. हेमलता पाटील, ही कुठली अशी भाषा की कुठल्याही एखाद्या वरिष्ठ नेत्याविषयी अशा प्रकारचं वक्तव्य? नाही, आपण बघितलं निखिला की ज्या पद्धतीने अडवाणींना आतापर्यंत मोदीजींनी ट्रीटमेंट दिलेली आहे, ह्याच्यामध्ये राहुलजी बोलले ते काही चुकीचं नाहीये की आपण ज्यांना गुरु म्हणतो, जे येता जाता हिंदू धर्माचा घोष करतो, यांचे सगळे नेते म्हणतात की घटनेपेक्षा आम्हाला गीता जास्त महत्वाची आहे आणि गीता हा धर्मग्रंथ खरा घटनेसारखा त्याचा वापर केला पाहिजे, असे ह्यांचे नेते म्हणतात. येता जाता मोदी धर्माच्या संदर्भात वक्तव्य करतात, त्यांचे नेते धर्माच्या संदर्भात आणि अडवाणींच्या बाबतीत खरं अडवाणी ज्या ठिकाणी वापरण्यात आली, माझा त्या भाषेवर आक्षेप आहे. अशा प्रकारचे शब्द वापरणं की जोडे मारून स्टेजवरून खाली उतरवलं किंवा स्टेजवरून फेकून दिलं, उचलून फेकून दिलं, अशा प्रकारची भाषा. ही भाषा शिवराळ भाषा नाहीये. भाषाला ज्या पद्धतीने वाकवता त्या पद्धतीने ती वाकू शकतो. त्याच्यामध्ये कुठलीही शिवराळ भाषा न वापरता आपण म्हणतो ना, एखाद्याला फेकून दिलं, एखाद्याला मुख्य प्रवाहातनं बाजूला काढलं, एखाद्याला लांब ढकलून दिलं, त्याच पद्धतीची ती भाषा आहे. त्याच्यामध्ये कुठलाही त्यांनी मला वाटतं भाषा सार्वजनिक ठिकाणी बोलताना एक संकेत असतात माणसाचे, एक संकेत असतात भाषेचे, तर ते संकेत पाळायला हवेत असं आम्हाला वाटतं. मी एक प्रतिक्रिया घेते विश्वास पाठक यांची या संदर्भात, कारण पुढचा विषय आपला त्या संदर्भात असणार आहे. राहुल गांधी जे काही बोलतात त्याच्याबद्दल काही आश्चर्य वाटत नाहीये. मला त्यांची क्यू करावीशी वाटते. कधी ते म्हणतात की मोदीजी हे चोर आहेत, कधी जे म्हणतात आज पुण्याला त्यांनी असं म्हटलं की मोदीजींवर मी प्रेम करतो, त्यांनी मला किती हेट केलं तरी, आणि आता ते अडवाणींबद्दल असे बोलले. मनामध्ये त्यांना जसं लिहून दिलं जातं तसं ते वाचतात, त्यांच्या क्षमतेप्रमाणे कुवतीप्रमाणे ते बोलतात. त्याला फार गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही. नाही, मला वाटतं विश्वास पाठक, यामध्ये भाषा एक जर तुम्ही सोडली, थांबा हेमलताजी, एक भाषा जर सोडली तर आज अडवाणींचं स्थान कुठे आहे? आज तुम्ही त्यांना गांधीनगरमधून तिकीटही दिलेलं नाही, अर्थात त्यांचं वय त्यासाठी कारणीभूत आहे असं जरी मानलं तरी ते एक स्टार प्रचारक होते. तेवढा रिस्पेक्ट मोदींकडून, भाजपकडून अडवाणींना दिला जातो का? मार्गदर्शक मंडळ आहे, किती ऐकता तुम्ही अडवाणींचं? बघा, अडवाणीजी आमचे सर्वोच्च नेते आहे, वय त्यांचं 91 आहे. पक्षांनी काही मार्गदर्शक तत्वे पाळलेली आहे, त्याप्रमाणे जे 75च्या वर गेलेले आहे त्यांना वेगळ्या प्रकारची आम्ही एक जबाबदारी देत असतो, आणि त्या जबाबदारीमध्ये अडवाणीजी आम्हाला नेहमीच मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करत असतात. नाही, तेच अडवाणींचं मार्गदर्शन किती पाळलं जातं भाजपमध्ये मोदींकडून, हा माझा मुद्दा होता पाठक. मात्र आता आपण पुन्हा एकदा पाहूयात राहुल गांधी काय म्हणाले ते. धर्म की बात करते हैं ना, हिंदू धर्म में सबसे जरूरी क्या होता है? गुरु. गुरु जरूरी होता है ना हिंदू धर्म में. गुरु शिष्य का रिश्ता होता है ना. मोदी जी के गुरु कौन है?
अडवाणी जी शिष्य गुरु के सामने हाथ भी नहीं जोड़ता, स्टेज से उठा के फेंक दिया नीचे गुरु को, जूता मार के अडवाणी जी को उतारा स्टेज से, और फिर हिंदू धर्म की बात करते हैं। हिंदू धर्म में कहां लिखा है कि लोगों को मारना चाहिए? कहां लिखा है कि हिंसा करनी चाहिए? कहां लिखा है? मुझे दिखाओ, कहीं नहीं लिखा है। राहुल गांधी यांच्या या भाषेविषयी आक्षेप असू शकतो, मात्र त्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यासंदर्भात देखील हा जो मुद्दा आहे तो देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। एवढ्यासाठी म्हणते की 24 तासापूर्वी अडवाणींचा एक ब्लॉग आला, त्यावर त्यांनी भाजपची तत्व या ठिकाणी सांगितलेली आहेत की विरोधकांना कधीही देशद्रोही म्हणू नका, आपले शत्रू मानू नका। मात्र हा ब्लॉग लिहून 24 तासही झालेले नाहीयेत, तर तेवढ्यात मोदींनी आपल्या प्रचार रॅलीमध्ये मात्र विरोधकांना देशद्रोही असं म्हटलेलं आहे, देशद्रोह्यांच्या बाजूने असल्याचं म्हटलेलं आहे। अडवाणींचं वक्तव्य, आज अडवाणी जरी सक्रिय नसले राजकारणामध्ये तरी त्यांचा ब्लॉग, त्यांचं म्हणणं हे किती योग्य आहे किंवा या सगळ्याची फळं पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे दिसणार आहेत, पुढच्या काळात त्याचा परिणाम कसा दिसून येणार आहे, तर त्यासाठी एक आमचा रिपोर्ट पाहूयात आणि त्यानंतर एकूणच या त्यांच्या ब्लॉगचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगते। अडवाणींच्या ब्लॉगचे परिणाम, त्याची फळं ही 2019च्या निकालानंतर कशा प्रकारे पाहायला मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे। मात्र सुरुवातीला आपण अडवाणींच्या त्या ब्लॉग विषयी आणि राहुल गांधी यांच्या आजच्या वक्तव्याविषयी चर्चा करणार आहोत। या चर्चेमध्ये आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, तसंच भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत। इतर गेस्ट लवकरच आपल्याबरोबर या चर्चेमध्ये असतील। विश्वास पाठक, अडवाणींचा ब्लॉग वाचलात का? पंतप्रधानांनी नक्कीच हा ब्लॉग वाचला असणार, कारण त्यांनी ट्विटही केलेलं आहे, त्यांनी अडवाणींचं कौतुक केलेलं आहे, त्यांच्याविषयी आदरही व्यक्त केलेला आहे। मात्र हा असा कुठला आदर, हा कुठला आदर देण्याची ही पद्धत आहे की हा ब्लॉग लिहून 24 तासही झाले नाहीत तोपर्यंत पंतप्रधानांनी आपल्या निवडणुकीच्या रॅलीमध्ये विरोधकांना पुन्हा एकदा देशद्रोही असं म्हटलं, देशद्रोही हा शब्द वापरला। मुळामध्ये काल अडवाणीजींनी जो ब्लॉग लिहिला त्याला ताबडतोब ट्विटरच्या माध्यमातून त्याचं स्वागत केलं आणि तीच भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे, तीच आमची मिशन आणि विजन आहे। आपण ज्या आजच्या माननीय नरेंद्र मोदींच्या स्टेटमेंटचं हे करताय, रेफरन्स करताय, तुम्हाला दावा करतो तुम्ही परत दाखवा। त्यांनी काय म्हटलं, देशद्रोहींचं मनोबल वाढेल अशा नीतीला, पॉलिसीला तुम्ही सपोर्ट करणार का, असा प्रश्न विचारला। हा प्रश्न का निर्माण झाला, तर गेल्या 2-3 महिन्यामध्ये जर आपण बघितलं, सर्जिकल स्ट्राईक नंतर आपल्या लष्कराने जे काही काम केलं, कामगिरी केली, त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे, खरोखरच केली का, प्रूफ मागणारे, किती लोक मेले, असं ज्या प्रकारे आपण म्हणत होतो आणि पाकिस्तानच्या न्यूजपेपरमध्ये हेडलाईन्समध्ये आपण आपलं नाव दस्त करत होतो, त्याला खरं हा विरोध आहे। त्याच्यानंतर ज्या ज्या काही घटना झाल्या त्या सगळ्याच्यावर विश्वास पाठक सगळेच देशद्रोही असं तुम्हाला म्हणायचंय? सगळेच नाही, योगी आदित्यनाथ हे सुद्धा देशद्रोही आहेत? अशा याच्यावर जो कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करतो, आपल्या सैन्याच्या भूमिकेवर जो प्रश्न, देशद्रोही आहेत का? ऐकून घ्या ना, जो आपल्या सैन्याच्या शहादतवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो ते देशद्रोहीच आहे। बरं पाठक, योगी आदित्यनाथ देशद्रोही आहेत का? आदित्यनाथ देशद्रोही नाही। थांबा, व्हीके सिंग म्हणतात, व्हीके सिंगांनी जे म्हटलं, सगळेच देशद्रोही, योगी आदित्यनाथ यांना सुद्धा आपण देशद्रोही म्हणायचं? व्हीके सिंगांचं आपण जे स्टेटमेंट दाखवलं, स्टेटमेंट म्हणजे तुम्ही जी काही माहिती दाखवताय, त्याच्यानंतर अजून दुसरी एक माहिती आली की व्हीके सिंगांनी यू टर्न केला किंवा व्हॉट एव्हर। मला असं वाटतं सुरुवातीला त्यांचं वक्तव्य आलं, योगी आदित्यनाथ हे सुद्धा देशद्रोही आहेत, जे मोदी की सेना, आता मला एक सांगा, तुम्ही देशद्रोही, मला एक सांगा, तुम्ही टीव्ही 9 मी तुम्हाला एक आव्हान करतो, तुम्ही चर्चा घडवता, तुम्ही काँग्रेसचं घोषणापत्र वाचलं? पेज नंबर 7, पेज नंबर 7 वर यांनी काय म्हटलंय की 1965 युद्ध आम्ही जिंकलं, 1971 बांगलादेश आम्ही केला। मग अशा प्रकारचं जे क्रेडिट काँग्रेस घेतो, आम्ही म्हणत नाही, तुम्ही म्हणत नाही, हेमंत देसाई देखील त्याच्यावर बोलणार नाही। तुम्ही एकांगी चर्चा घडून आणता, तुम्ही एकांगी चर्चा घडून आणता। योगी आदित्यनाथ जर असं म्हणत असेल तर ते देशद्रोही आहेत। हेमलता पाटील, नाही, मला विश्वास पाठकांना एक विचारायचंय की राज्यपालांनी केलं होतं की पुलवामा मधला हत्या हे पुलवामामध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये फार मोठी चूक झाली किंवा या संदर्भामध्ये
तर त्यांच्यावरती मग त्यांचं जे विधान आहे त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने काय निर्णय घेतला किंवा त्यांनी जे विधान केलं त्या संदर्भात काय बोलले, किंवा अनेक राज्यपालांनी असं विधान केलेलं आहे, त्या राज्यपालांच्या विधानावरती भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे. आता मोदींच्या राहुल गांधींच्या भाषणाबद्दल उल्लेख झाला, पण मोदींनी सोनिया गांधींना विधवा म्हटलेलं आहे, किंवा शशी थरूरांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना करोडो की गर्लफ्रेंड असं म्हटलेलं आहे. मग ही सगळी जी विधानं आहेत, ह्या विधानांच्या बद्दल आपण काही चर्चा करणार नाहीये का? म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी उठसूट काहीही विधानं करावीत, उठसूट प्रत्येकाला देशद्रोही ठरवावं, यांच्यावरती काहीच आपण बोलणार नाहीये का? किंवा यांच्या विधानांचा आपण कशा दृष्टीने विचार करणार, या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणजे अडवाणींसारख्या व्यक्तीला आज असं म्हणावं लागलं, आणि आपण बघितलं की अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी समकालीन, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अडवाणी हे जहाल नेते होते, पण असं असताना सुद्धा अडवाणींच्या वक्तव्यातलं कधी अशा प्रकारची भाषा आम्ही तरी ऐकलेली नाहीये, किंवा कधी त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नाही. त्या अडवाणींना आज असं सांगायची वेळ येत असेल तर भारतीय जनता पक्षाने आपल्या वागण्यामध्ये काहीतरी सुधारणा नक्की केली पाहिजे, किंवा आपल्या नेत्यांच्या वक्तव्यावरती काहीतरी व्यसन घातलं पाहिजे, आणि त्यांनी जे काही सांगितलं अडवाणी त्याच्यावरती विचार तर नक्कीच केला बरं पाहिजे. पाठक, मी यासाठी येते. हेमंत देसाई आपल्या सोबत आहेत. हेमंत देसाई, अडवाणींच्या ब्लॉगचा अर्थच कळला नाही का मोदींना, असं आपण समजायचं? संपूर्ण अर्थ त्यांना समजलेला आहे, आणि त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांनी लगेच ट्विट केलं की अडवाणींच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत, असं करून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. पण नुसता आदर व्यक्त करून ते आमचे मार्गदर्शक आहेत असं म्हणून चालणार नाही. त्यातली मुख्य भावना काय आहे की विरोधक जे आहेत ते शत्रू नाहीत आपले, हे मेन पॉईंट जो त्याच्यामधले आहे त्यामध्ये सांगण्यासारखं आहे की आपल्याकडचे पूर्व पंतप्रधान वाजपेयी कसे होते. वाजपेयींच्या काळामध्ये विरोधकांशी त्यांचे संबंध अतिशय सलोख्याचे होते, आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा ते पूर्वी पहिल्यांदा परराष्ट्र मंत्री झाले तेव्हा त्यांच्या रूममध्ये जेव्हा नेहरूंचा फोटो नव्हता तिथे दिसला तेव्हा त्यांनी सांगितलं जवाहरलाल नेहरूंचा फोटो का नाही याच्यामध्ये, हे पहिलं त्यांनी सांगितलं. इथे राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते आणि तेव्हा एक किडनी त्यांची वाजपेयीजींची खराब झाली होती, डॅमेज झाली होती, आणि त्यामुळे त्यांना परदेशात उपचार घेण्याची आवश्यकता होती, पण वाजपेयींनी सांगितलं नाही. राजीव गांधींना हे कळाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी युनायटेड नेशन्सला एक डेलिगेशन पाठवतो आणि त्यावेळी तुम्ही उपचार करा. म्हणजे हा जो आहे एकमेकांचं सौहार्द जे आहे, जे नरसिंहरावांनी वाजपेयींना युनायटेड नेशन्समध्ये पाठवलं होतं भाषण करण्यासाठी, हा जो आहे, हा जो सलोखा आहे तो आता कमी झालाय की नाही हे तुम्ही मान्य करा. दुसरी गोष्ट अशी की अडवाणींनी काय म्हटलेलं आहे, म्हणजे अडवाणींनी तुम्हाला आठवत असेल की बिहार आणि दिल्लीचा पराभव झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा जो पराभव आपला झालेला आहे तो त्याची जबाबदारी शीर्षस्थ नेत्यांनी घेतली पाहिजे, फक्त सगळ्याचं श्रेय घेऊ नये असं त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं. नक्कीच. आणि आज राहुल गांधींचं देखील वक्तव्य आहे. अर्थात ती त्यांची निवडणुकीची रणनीती असू शकते, भावनिक साथ असू शकते या सगळ्या संदर्भामध्ये, मात्र तरी देखील अडवाणींच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ भाजपला कधी कळणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया. विश्वास पाठक, सुरुवातीला सगळ्यात आधी मोदी सबका साथ सबका विकास असं म्हणायचे, मात्र सबका साथ कधीच घेण्याचा प्रयत्न केला नाही मोदींनी किंवा भाजपनं सुद्धा. विरोधकांनी टीका केली, समजा तुमचे विचार पटले नाहीत, जसं अडवाणी आता म्हणतात, विचार पटले नाहीत तर तुम्ही त्यांना लगेच देशद्रोही म्हणून मोकळे होता. मोदींवरची टीका म्हणजे लष्करावरची टीका, मोदींवरची टीका म्हणजे तो माणूस देशद्रोही, असं का? बघा, सबका साथ सबका विकासचा अर्थ असा, बघा दोन चार आमचे विरोधी पक्ष नेते यांनी काही म्हटलं याचा अर्थ सबका साथ सबका विकास नाही असं म्हणायचं कारण नाही. 130 कोटी जनतेसाठी ज्या ज्या आपण योजना राबवतो, आपण जर रस्ता तयार केला, घरं बांधले, सिंचन योजना केल्या किंवा रेल्वे केली, तर तिथे आपण जात पात धर्म न बघता प्रत्येकाला कसं त्याचं साथ मिळेल किंवा त्याचा फायदा मिळेल या दृष्टीने 2014 पासून हा देशद्रोही हा शब्द जो आहे तो जास्त चर्चेला आलेला आहे. मग इथली धार्मिक तेढ असो, अल्पसंख्याक मुस्लिम यांच्यामधली असली भीती असो, या सगळ्यामध्ये ज्या काही घटना देशभरामध्ये झाल्या त्या सगळ्यानंतर देशद्रोही हा शब्द पुढे आला. आज देशभक्तीवर मोदी निवडणुका लढतायत आणि हा देशद्रोही हा शब्द वारंवार येतोय तो विरोधकांसाठी. नाही, हे चुकीचं आहे. गेल्या 2-3 महिन्यामध्ये झालेलं आहे. हे काय आलं, कारण ASFPA सारखा अस्फा सारखा कायदा आम्ही रद्द करू, सेडिशन लॉ आम्ही रद्द करू, म्हणजे जे सैन्य काश्मीरमध्ये आपल्या प्राणांची आहुती देऊन लढताय त्यांना आपल्याला सपोर्ट द्यायचं की त्याला डायल्यूट करायचं, अशाला सपोर्ट करणारे लोक असा विचार म्हणजे देशद्रोही विचार.
आणि मला असं वाटतं 130 कोटी जनतेला ही गोष्ट कळत असते. काँग्रेसचे पाठक, 2-4 मला नेते हे स्पष्ट म्हणत असं असतील म्हणायचंय की देशद्रोही या शब्दाची व्याख्या आहे ना ती आपण सगळी मवाळ करून टाकली नाही, देशद्रोही म्हणजे या शब्दाची व्याख्याच मवाळ झालेली आहे. देशासाठी प्राणाची विचार आहुती म्हटले नाही देणारे तर जे तो लोक आहेत, देशद्रोही. देशासाठी हेमंत देसाई. प्राणाची आहुती देणारे जे सैन्य आहे त्यांना आपण कामामध्ये सपोर्ट करणं हे देशप्रेमाचं काम आहे. देशविघातक कृती मात्र करणारे त्यांना तुम्ही जर अतिरेकी डायल्यूट या करत सगळ्यांना असाल, आपण देशद्रोही म्हणतो. त्याचं मनोबल समाजकंटकांना खच्चीकरण जर आपण करत असाल, देशद्रोही म्हणतो. मात्र त्यांचं विचार मनोबल न जर खच्चीकरण करणाऱ्या करत असाल विरोधकांनाही आपण तर ते देशद्रोहीच देशद्रोहीच कृत्य आहे ते. निखिला, मी आत्ताच सांगतो, हा जो कायदा जो आहे आपसाचा, त्या कायद्यामध्ये तो पातळ करण्याची घोषणा तसं सुतोवाच आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्वतः केलेलं आहे. तुम्ही हे लक्षात घ्या. त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे म्हणजे ते देशद्रोही आहेत का? त्यांनी असं म्हटलं की काश्मीरमधली परिस्थिती सुधारली तर आम्ही कमी करू, त्याची मर्यादा कमी करू, आम्ही कमी जिल्ह्यामध्ये तो ठेवू, सगळ्या काश्मीरमध्ये दहशतवाद नाहीये. तेव्हा हे लक्षात ठेवा. ब्रेकसाठी थांबायला लागतंय, कमर्शियल आहे त्यामुळे ब्रेक आपल्याला इथे घ्यावाच लागणार आहे. मात्र अडवाणींच्या ब्लॉगचा नेमका अर्थ काय? 2019 नंतर निवडणुकीच्या निकालानंतर त्याची फळं कशी दिसणार, कसे परिणाम होणार ते देखील मी तुम्हाला सांगते. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया. अडवाणींच्या ब्लॉगचा नेमका अर्थ काय? अर्थात ओपिनियन पोल आपल्याकडे आलेले आहेत आणि या सगळ्या ओपिनियन पोल मध्ये आतापर्यंत भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असं काहीही दिसत नाही. त्यामुळे 2019च्या निकालानंतर जर पंतप्रधान कोण ठरेल किंवा कोण असेल तर ते अगदी छोटे पक्ष, घटक पक्ष जे आहेत, जे मित्र पक्ष आहेत ते ठरवणार आहेत. आणि त्यामुळेच आज लालकृष्ण अडवाणींनी जो काही ब्लॉग लिहिलाय त्यातले जे काही समजुतीचे बोल आहेत तर ते त्यावेळेला खरे ठरणार आहेत आणि तो सल्ला त्यावेळेला खरा ठरणार आहे. आपल्याबरोबर राजकीय अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सर, स्वागत तुमचं. तुम्ही तर अटल बिहारी वाजपेयी यांना अगदी जवळून पाहिलंय, त्यांच्या सोबत तुम्ही काम केलेलं आहे. आज अडवाणीजींनी जो काही ब्लॉग लिहिलाय त्यामध्ये त्यांनी भाजपची तत्व सांगितली किंवा मग विरोधकांनाही शत्रू मानू नका, त्यांना देशद्रोही म्हणू नका, हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे यामध्ये कसं पाहता तुम्ही याकडे? 2019च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात महत्त्वाचं वैचारिक इंटरव्हेन्शन अडवाणीजींनी केलेलं आहे कालच्या ब्लॉगच्या माध्यमातून. कारण गेल्या काही वर्षापासून आणि विशेषतः इलेक्शन कॅम्पेन सुरू झाल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की भाजपाकडून आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, ते सर्व नेते जे त्यांचे विरोधक आहेत त्यांना शत्रू, गद्दार आणि देशद्रोही असा एक नॅरेटिव्ह त्यांनी तयार केलेला होता. अशा वेळी भारतीय जनता पार्टीचे भीष्म पितामह म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीचे 2 संस्थापक अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी, असे लालकृष्ण अडवाणीजींकडून असा एक मार्गदर्शन जो मिळालेला आहे पार्टीला, तो अत्यंत टाइमली आहे आणि महत्वपूर्ण आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे हजारो लाखो कार्यकर्ते आणि नेते याच्यावर विचार अवश्य करतील. आज स्पष्टपणे उघडपणे ते कदाचित बोलू शकत नाहीत कारण भारतीय जनता पार्टीमध्ये अशी आज स्थिती नाही आहे. म्हणजे एक देर इज अन ॲटमॉस्फिअर ऑफ फिअर इनसाइड द पार्टी. पण चिंतन चाललेलं आहे, मनन चाललेलं आहे आणि याचा चांगला परिणाम येईल असं मला वाटतं. चिंतन चाललेलं आहे सर तुम्ही म्हणता. मात्र आज म्हणजे हा ब्लॉग लिहून 24 तास झाले नाही तोपर्यंत मोदींनी देहरादून मधल्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं की विरोधक जे आहेत ते देशद्रोही आहेत किंवा विरोधकांच्या वक्तव्यावर पाकिस्तानमध्ये टाळ्या पडतात. पाकिस्तानमध्ये हे जे पाकिस्तानचा एक सहारा घेऊन भारतीय जनता पार्टी परत एकदा विजय मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. आता याला कितपत यश मिळेल ते पुढच्या महिन्यात कळेल. परंतु आपण आज एक वैचारिक चर्चा करत आहोत. लोकशाहीमध्ये विरोधी असतात कारण वेगवेगळे विचाराचे पक्ष आहेत, नेते आहेत आणि यांच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. परंतु जे आपल्याला मानणारे नाहीत ते देशाचे विरोधी, देशद्रोही 70 वर्षाच्या आपल्या लोकशाहीच्या इतिहासात असं केव्हाही असं घडलेलं नाही आहे. आणि हे खूप घातक एक वातावरण आहे आणि हे घातक वातावरणाला एक अँटीडोट म्हणून
एक उपचार म्हणून हा जो रोग आहे ह्याला उपचार म्हणून अडवाणीजीने जे सांगितलेलं आहे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि काल पंतप्रधानांनी आपल्या ट्विट मधून म्हणालेलं आहे की अडवाणीजी स्टेटमेंट इज द एसेन्स ऑफ द बीजेपी फिलॉसॉफी. जर प्रामाणिकपणे त्यांना जर असं वाटत असेल तर आजपासून कोणीही भारतीय जनता पार्टीचा नेता विरोधकांना देशद्रोही म्हणू नये. त्यांचं म्हणून झालं 24 तासाच्या आत मोदींचं देशद्रोही म्हणून झालेलं आहे. हाच तर माझा मुद्दा आहे. पाठक बोला. ते परत परत तेच रिपीट करताय. आजचं त्यांचं वाक्य परत तुम्ही दाखवा. त्यांनी असं म्हटलं की देशद्रोहींचं मनोबल वाढवणारी जी काही कृती असेल अशा नीतीला तुम्ही सपोर्ट करणार का, असं त्यांनी प्रश्न विचारला. मला एक सांगा की आपल्या देशामध्ये देशद्रोही कोणीच नाही का? किंवा एखाद्याला देशद्रोही म्हणणं म्हणजे सगळ्यांना देशद्रोही म्हणलं ही कोणची नवीन फिलॉसॉफी आहे? एप्सा सारख्या जसं आता हेमंत देसाईंनी म्हटलं मान्य आहे की कायद्याचा एक भाग बाजूला ठेवला. कायद्याचा मुद्दा तर आता आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये बदल करावा. आपल्याला सांगितलं की राजनाथ सिंग स्वतः म्हणतात यामध्ये बदल करायला हवा आणि काँग्रेसचा हा आधीच बदल करायला हवा होता या सगळ्यामध्ये, कारण ब्रिटिशांच्या काळापासूनचा तो मला क्लिअर करू द्या तो. पाठक आपण तो कायदा थोडासा बाजूला क्लिअर करा. कायदा बाजूला ठेवूया. काय तुम्ही पूर्ण बोलू देत नाही. 4 व्यक्तीविरुद्ध 1 व्यक्ती असतो. मला बोलू द्या. राजनाथ सिंगांनी काय म्हटलं की नॉर्थ ईस्टच्या आम्ही काही राज्यांमध्ये अफसासारखा कायदा हटवलेला आहे, तो आम्ही काश्मीरमध्ये देखील हटवू. मात्र काश्मीरमध्ये आज तशी परिस्थिती आहे का? काश्मीरमधली परिस्थिती तशी निवडल्यानंतर आपण तसं करू, पण त्याच्या आधीच आम्ही तो कायदाच रद्द करू. 23 मेला सत्तेत आल्यावर रद्द करू, सेडिशन लॉ रद्द करू. ही गोष्ट देशद्रोही लोकांना सपोर्ट करण्याची कृती आहे. कायदा आहे आणि हा कायदा बदल करण्यासंदर्भात अनेकांनी मतं व्यक्त केलेली आहेत. हेमलता पाटील. नाही, ह्या कायद्याविषयी आपण निखिला परत एकदा चर्चा ठेवूया आणि आपण सविस्तर या पद्धतीने बोलूया. परंतु काश्मीरच्या प्रश्नाबद्दल विश्वास पाठक जे बोलतात, हा काश्मीरचा प्रश्न चिघळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार आहे, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यात महत्वाचं कुलकर्णींनी जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्यात एक मिनिट सगळ्यात महत्वाचं की 5 वर्षापूर्वी ज्या विकासाच्या वाटा मोदी सरकारने दाखवल्या, ज्या विकासाची आश्वासनं दिली ती सगळी हवेमध्ये विरलेली आहेत. त्यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी मुद्दे नाही आहेत. आणि कुलकर्णींनी सांगितलं ते पाकिस्तानचं नाव घेणं हे त्यांच्यासाठी टॉनिक आहे. पाकिस्तानचं नाव घ्यायचं आणि शेवटचा हात मारायचा कसं तरी आता ह्या निवडणुका जिंकण्यासाठी ही सगळी रणनीती आहे. आणि केवळ देशद्रोही पाकिस्तान आणि देशभक्ती या विषयाभोवती ह्या निवडणुका फिरवून बेरोजगारी असेल, देशातल्या सगळ्या गंभीर समस्या असतील, महागाई वाढलेली असेल, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष घडवून आणण्यासाठी ही सगळी नीती आहे. तुमच्याकडे तुम्ही मगाशी म्हणाल की भाजपमध्ये या सगळ्याचं चिंतन होईल म्हणून, मात्र आज 24 तास उलटत नाही तोच मोदींनी देशद्रोही या शब्दाचा वापर केलेला आहे. एक प्रकारे अडवाणींचा अपमान केला किंवा मग मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आहेत अडवाणीजी, मग त्यांचं मानायचंच नाही असं ठरवलेलं. कुलकर्णी साहेब, मार्गदर्शक मंडळ म्हणजे हा एक विचित्र प्रकार आहे. कारण 5 वर्षापूर्वी मार्गदर्शक मंडळ ही एक नवीन संस्था भारतीय जनता पार्टीमध्ये स्थापन झाली. त्याचे अडवाणीजींना सदस्यत्व मिळालं आणि ते मीडियाकडून त्यांना माहीत झालं की आता मार्गदर्शक मंडळ म्हणून एक तयार झालेलं आहे आणि मी त्याचा एक सदस्य आहे म्हणून. आणि ह्या 5 वर्षामध्ये एकही मीटिंग झालेली नाहीये. म्हणजे अडवाणीजींसारख्या पितामहाला ते किती मान देतात हे त्याच्यावरून कळतं. त्यांना मार्गदर्शन कुणाचंही नको होतं, आजही नको आहे. जर एका दिवसात परत ते पाकिस्तान देशद्रोह याचाच सहारा घेत असतील, म्हणजे वर्ध्यामध्ये पंतप्रधानांनी जो भाषण दिलेला आहे काँग्रेसला आणि इतर पक्षांना, ते प्रो पाकिस्तान अँटी हिंदू, ह्याचं तर इलेक्शन कमिशननी दाद घेतला पाहिजे. ह्याचा ह्या 70 वर्षाच्या इतिहासात भारताच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचं एवढं महत्व देणं, एवढं त्याचा उल्लेख होणं हे कधीही झालेलं नव्हतं. म्हणजे असं वाटतं की पाकिस्तान ह्यांच्या विजयीसाठी पाकिस्तान पुढे आलेला आहे. पाकिस्तानचा विषय हा गेल्या 2 महिन्यात का आला? पुलवामा अटॅक झाल्यानंतर, सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर
काँग्रेसने ज्या प्रकारे आपल्या लष्कराने केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाकिस्तानचा काही संबंध नाही. आमची लाईन ही सबका साथ सबका विकासचीच आहे. 4.5 वर्षामध्ये आम्ही डेव्हलपमेंटचे जे कामं केले, रस्ते, पाणी, घर, वीज किंवा शेतकऱ्यांसाठी ज्या विमा योजना आहेत, या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत आलेल्या आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक स्तरातल्या ज्या काही निवडणुका झाल्या निवडणुकांमध्ये देखील आम्हाला यश मिळालेलं आहे. देशद्रोही असतं. आपल्याबरोबर विद्याताई देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. विद्याताई, इथे राहुल गांधी आय लव्ह मिस्टर नरेंद्र मोदी असं म्हणतात आणि इथे मोदी मात्र काँग्रेसला देशद्रोही म्हणतात. राहुल गांधींनी जे लिहून दिले जातं ते बोलतात, ते कधी ते चोर म्हणतात, कधी आय लव्ह मोदी म्हणतात. मला असं वाटतं अडवाणींसारखे ज्येष्ठ नेते ज्यांचं वय 90 का 93 झालेलं आहे, ज्यांनी ह्या भाजपला मोठं केलं, त्या अडवाणींनी आज जो ब्लॉग लिहिलाय तो खरोखर त्याच्यानंतर तरी मोदींनी शहाणं व्हावं, पण ते शहाणपण त्यांच्याजवळ नाही. कारण दुसऱ्या क्षणाला ट्विट करून त्याचं स्वागत केलं. आता निवडणूक आहेत म्हणून आम्ही आधीचे व्हिडिओ बघितलेले आहेत. अडवाणी त्यांना स्टेजवर येताना आमच्या पक्षाची काळजी करू नका, आमच्या पक्षाची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आमच्या पक्षाची तुमच्या घरात काय चालू बघा, तुम्ही पक्षाची काळजी करता. आवश्यक आहे. सारख्या ज्येष्ठ नेत्याला सुद्धा सन्मान दिला जात नाही आणि अशा प्रकारे देशद्रोही आणि आम्हाला सगळ्यांना ठरवलं जातं. आणि पाकिस्तानचा तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये आता पाठकजी मला बोलू द्या ना, आता तुम्ही गप्प बसा ना जरा. मी एवढंच सांगत होते की गेल्या 5 वर्षामध्ये मोदींनी अनेक घोषणा केल्या, पण एकही घोषणा ते पूर्ण करू शकलेले नाहीये आणि लोकांचं दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी महत्वाचा मुद्दा एक सुधींद्र कुलकर्णी यांनी मांडलेला होता. इथे हेमलता पाटील, इथे सुधींद्र कुलकर्णीने म्हटलं की मोदींनी जे काही वक्तव्य केलं त्यानंतर त्यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करायला हवी. तर मग या संदर्भात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी तक्रार करणार? निखिला, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. तर निवडणूक आयोग खरंच अस्तित्वात आहे का नाही हा मला प्रश्न पडलाय. म्हणजे मोदींच्या नावांचे मै चौकीदारहून कप रेल्वेमध्ये फिरतात, मोदींच्या नावांची फोटोची तिकीटं फिरतात. नमो मोदी हे चॅनल, ज्या चॅनलला लायसन नाही ते चॅनल फिरतं. मोदी शक्ती संदर्भात घोषणा करतात. नाही, आम्ही तक्रारी करून कंटाळलो आणि परत तक्रार करणार आहे. पण याच्यावरती मोदींचा सिनेमा आहे तो. निवडणूक आयोग अस्तित्वात आहे का नाही हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. त्यांच्या हातातला पावलं आहे प्रश्न आहे. आणि निखिला, याच्यावरती खरं काहीतरी केलं सुरू पाहिजे. झाला यांचा पराभव दिसतोय. ईव्हीएम मशीन, इलेक्शन कमिशन, हे कालपासून जे नमो चॅनल सुरू झालं, हे नमो चॅनल सुरू झालं त्याला पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. लायसन नसताना निवडणूक आयोग काही झोपा काढता का? निवडणूक आयोगाकडे इतक्या प्रकारच्या तक्रारी दाखल होतात. निवडणूक आयोगावर तुमचा देखील विश्वास नाही, कोणत्याही संस्थेवर विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर तुमचा विश्वास नाही, निवडणूक आयोगावर तुमचा विश्वास नाही. याला म्हणजे मोदीचा डाव, पराभूत मानसिकतेचे स्टेटमेंट आहे. संस्था तुम्ही आपल्या ताबा मिळवलाय त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या थोड्या चीफ जस्टिस रंजन गोगोई आहेत, दीपक मिश्रा नाही आहेत. रंजन गोगोई मुद्दा पुढे जाणार नाही. सुप्रीम कोर्ट राफेलचं जजमेंट काहीच मान्य नाही तुम्हाला. हेमंत देसाई, मगाशी जे मी म्हटलं विरोध करायचा म्हणजे विरोध करायचा. जर बहुमत मिळालं नाही तर इतर पक्षांची गरज लागेल, त्यावेळेला अडवाणींचा हा सल्ला उपयोगी पडेल भाजपला. 100% उपयोगी पडेल. तुम्ही लक्षात घ्या, पहिली निवडणूक झाली तेव्हा नेहरूंनी 300 सभांमध्ये भाषण केली. त्यावेळी जयप्रकाश किंवा JB कृपलानी वगैरे नेते त्यांच्याबरोबर नव्हते, पण त्यांच्याबद्दल त्यांनी आदर जाहीरपणे जाहीर सभांमध्ये व्यक्त केला नेहरूंनी. ही आपली परंपरा आहे. मी मगाशी वाजपेयींचं उदाहरण दिलं तुम्हाला, राजीव गांधींचं उदाहरण दिलं आणि त्याशिवाय लेटेस्ट उदाहरण सांगतो. लेटेस्ट मी अलीकडचं कारण, मनमोहन सिंग वाजपेयीजींना त्यांच्या आजारपणाच्या काळात नित्य नेमाने भेटत होते आणि त्यांनी त्यांच्याबद्दल वाजपेयीजींबद्दल अतिशय गौरवोद्गार काढलेले आहेत. हे लक्षात ठेवा, ही परंपरा विस्मरणात जाते. आता ही दुसरी गोष्ट आहे, देशद्रोही सारखं म्हणतात. त्याच्यामध्ये आत्ता काश्मीरमधले आपले जे विद्यार्थी आहेत, जे कदाचित वेगळ्या मार्गाला काही भरकटत असतील, पण त्यांच्याबद्दल आपल्या एका राज्यपालांनी अशा प्रकारचे वादग्रस्त उद्गार काढावेत. त्याच्याबद्दल पंतप्रधानांनी काही एक उद्गार काढू नये, काही एक म्हणू नये. त्यांनी दुसऱ्या एका राज्यपालांनी हेच पुन्हा निवडून यावेत असं म्हणावं आणि मग राष्ट्रपतींना हस्तक्षेप करण्याची वेळ यावी. हे काय आहे याच्यामध्ये? आणि दुसरी गोष्ट, काल शरद पवारांची मुलाखत झाली. पवारांनी सांगितलं की हे मला म्हणाले की हे माझे गुरु आहेत, माझं पोट धरून चालले. पवार असं म्हणाले, मी त्यांना विचारलं की तुम्ही हे असं एकदम कसं म्हणालात, आणि पवार असं म्हणाले की मग 2002 साली मोदींनी जे केलं ते गुरुच्या सल्ल्याने केलं का, असं लोक उद्या विचारतील.
आता हा जो प्रश्न आहे, हे जे बोलण्याची बरोबर, पद्धत आहे नक्कीच खूप महत्वाचा मुद्दा आहे मोदींची, बंडे साहेब हे तुम्ही भयंकर आहे मांडला. ना. नक्कीच. सुधीर कुलकर्णी, मला तुमच्याकडे यायचंय सर. आतापर्यंत शत्रुघ्न सिन्हा असो, सुषमा स्वराज असो, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, आडवाणी यांची तिकीटं कापली गेलेली आहेत. मात्र त्यानंतर ते जे व्यक्त झाले ते जनतेच्या समोर, म्हणजे आडवाणींनी ब्लॉग लिहिलेला आहे. सुमित्रा महाजन यांनी देखील अशा प्रकारे जनतेच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या की माझ्या भावनांचा विचार करायची गरज नाही, नेतृत्व आपला निर्णय घेऊ शकतं, अशा प्रकारची नाराजी व्यक्त केली. मुरली मनोहर जोशी त्यांनी देखील मीडियाच्या समोर येऊन हे सांगितलेलं आहे. का त्यांनी ही चिठ्ठी या संदर्भात लिहिलेली आहे? मग असं काय घडलेलं आहे की आता ती आडवाणी वाजपेयी यांचं भाजप संपली आणि आता नवीन भाजप समोर आलेली आहे? नेतृत्वाशी असं थेटपणे बोलता येऊ शकत नाही, त्यांच्याशी संवाद होऊ शकत नाही? नाही, आजचा जो भाजप आहे तो अटलजी अडवाणींचा भाजप राहिलेला नाही आहे, ही वेगळी भाजप आहे. एक उदाहरण, आता पक्षश्रेष्ठींना हे अधिकार आहे कुणाला तिकीट द्यायचं कुणाला द्यायचं नाही, आणि मला तिकीट पाहिजेच हे काय अडवाणीजींनी हट्ट धरला पण नव्हता. पण पक्ष संस्थापक म्हणून गांधीनगर, आता यावेळी तुम्ही निवडणूक लढू नका एवढं साधी एक कर्टसी त्यांना जाऊन भेटणे. पंतप्रधान गेले काय, अमित शहा गेले काय? गेले नाहीत. आता त्याविरुद्ध तुम्ही काँग्रेस पक्षाकडे बघा. डॉक्टर मनमोहन सिंग, आता काँग्रेस पक्षाच्या एकूण विकासामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. तरी सुद्धा आज सोनिया गांधी असो, राहुल गांधी असो, इतर सर्व नेते जे डॉक्टर मनमोहन सिंगना मान देतात तो मान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर लोक देतात काय? म्हणजे ही कुठली संस्कृती आहे ही? नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न आहे सुधीरजी, आणि यासाठी आपण पाठक यांच्याकडे जाणार आहोत की या सगळ्या नेत्यांना चिठ्ठी का लिहावी लागते, नेत्यांशी किंवा नेतृत्वाशी चर्चा का होऊ शकत नाही, थेट संवाद का होत नाही? उत्तर आपण घेणार आहोत पाठक यांच्याकडून. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया. विश्वास पाठक, अशी ही काय अडचण आहे की नेतृत्वाशी थेटपणे बोलता येत नाही किंवा संवाद साधला जाऊ शकत नाही? मुरली मनोहर जोशी चिठ्ठी लिहितात, सुमित्रा महाजन उघडपणे आपली नाराजी व्यक्त करतात, चिठ्ठी लिहितात, त्यानंतर आडवाणींनी तर ब्लॉग लिहिला, सार्वजनिक करून टाकलेला आहे. नेतृत्वाशी असा का संवाद होऊ शकत नाही? सुमित्रा महाजन तर लोकसभेच्या स्पीकर आहेत, त्यांची अशी अवस्था. मुरली मनोहर जोशींची कोणती चिठ्ठी आहे तुमच्याकडे? मुरली मनोहर जोशींनी देखील थेट काहीतरी हवेत बोलू नका. ऐका, त्यांनी ज्याप्रमाणे कानपूरमधून जी काही चिठ्ठी दिली सार्वजनिक केलेली आहे ती. हवेत बोलू नका. उमा भारतींनी, सुषमा स्वराजने जसं आधीच म्हणत होतं की मी निवडणूक लढणार नाही, त्याप्रमाणे सुमित्रा महाजनांनी देखील म्हटलं की मी इंदोरमधून निवडणूक लढणार नाही, तुम्हाला ज्याला तिकीट द्यायचं त्याला देऊ शकता. आता पत्रकार बोलू द्या. पत्रकार लोक कुठेतरी दंडूक घेऊन जाऊन एक प्रश्न विचारतात, त्याचं ते उत्तर असतं, त्याच्यावर तुम्ही न्यूज तयार करता. बघा, आमच्याकडे संघटनात्मक पद्धती आहे. अडवाणींपासून सगळ्यांशी आम्ही थेट बोलत असतो. आमच्याकडे कम्युनिकेशनची पद्धती आहे. पक्ष कशा चालवायचा एवढा अजून आम्ही दिवाळखोर नाही की तुमच्याकडनं सल्ला घ्यावा म्हणून. आमच्याकडे संघटनात्मक चांगली पद्धती आहे. वर्षानुवर्ष आम्ही पक्ष चालवत आहे. बघा, सरकार कसं झालं सांगू शकता, पण पक्ष कसं चालवा एवढा अजून आम्ही दिवाळखोर नाही. आम्हाला तुमच्याकडनं कोणत्या प्रकारचा सल्ला घ्यायची आवश्यकता नाही. बघितलं की तुम्ही जे बोलता ते अगदी खरं आहे. ज्या पद्धतीने सुषमा स्वराजांना गेल्या 5 वर्षांमध्ये ट्रीटमेंट दिली, मुरली मनोहरांना ज्या 5 वर्षांमध्ये ट्रीटमेंट दिली, ब्लॉग लिहिलेला आहे. पुढे जातोय. यशवंत सिन्हांची काय आमचं यश तुम्हाला पचत नाही म्हणून तुम्ही सगळं असं बघता. आम्ही प्रत्येकाशी संवाद साधतोय आणि तुम्ही कारण नसताना मीडियावरती आमचं यश तुम्हाला पचत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारचे आरोप करता. आणि तुमच्या वागण्यामधून वी आर द ओनली पार्टी विथ ऑर्गनायझेशनल सेटअप. तुमच्या पंतप्रधानांनी आमच्याकडे सिस्टम आहे, आमच्याकडे कम्युनिकेशन होत राहतं. पाठक, तुम्ही म्हणता कम्युनिकेशन होत राहतं, मग का अडवाणींना अशा प्रकारे ब्लॉग सार्वजनिक का करावा लागला? का सुमित्रा महाजन वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आपल्या विजन, मिशन, पॉलिसीज काय त्याचं स्मरण करून दिलं. मुरली मनोहर जोशींनी त्याचं नरेंद्र मोदींनी स्वागत केलं. तो विषय आमच्यासाठी संपला. तुम्हाला टीआरपी म्हणून 24 तास चॅनल चालवायचं म्हणून तोच तो विषय करताय. आता या चर्चेमध्ये तुम्ही तोच तो प्रश्न विचारताय ज्याचं उत्तर मी देतोय. मुळामध्ये आमच्या पक्षामध्ये कुठेही तशा प्रकारचा वाद नाही, म्हणून तर पक्ष वाढतोय, म्हणून तर आम्हाला सीटा मिळतात आहे, म्हणून तर आम्ही परत सत्तेत येणार आहे. फक्त आम्ही पक्ष कशा चालवावा बियॉन्ड पण आम्हाला तुमच्या सल्ल्याची आवश्यकता नाहीये. पाठक, माझा मुद्दाच आहे
की ज्या वेळेला तुम्ही निवडून याल आणि पूर्ण बहुमत मिळणार नाही असं ओपिनियन पोल सांगतात, मग त्यावेळेला तुम्ही आम्हाला काय पूर्ण करणार? बहुमत आज मिळत आहे. जशा शिवसेनेच्या आम्हाला नागपुऱ्या पूर्ण काढाव्या बहुमत लागल्या मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये, Opinion poll काही तसंच जरूर करणार का? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ओपिनियन पोल आम्हाला पूर्ण बहुमत मिळत आहे आणि हे काँग्रेसला आणि विरोधकांनी माहिती आहे म्हणून त्यांचा हा एक प्रकारचा जळफाट निराशा केलेले वक्तव्य आहेत. नक्कीच पाठक आम्ही तर ऐकून घेतोय तुमचं, आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्ही हे करणार कसं आणि काय नेमकं तुम्ही चाललेलं तोडताय, आहे. माझे आम्ही बोलणं सल्ला तोडताय तुम्ही आम्ही माझं. सल्ला नाही देत आहोत, आम्ही फक्त जाणून घेतोय की नेमकं चाललंय काय, का सुमित्रा महाजन अशा केवळ प्रकारे केवळ नाराज चॅनल होऊन नाही, मीडियाच्या समोर येऊन इथले जे बोलतायत? डिबेटर्स आहेत त्यांना देखील मी म्हणतोय. पाठकजी ऐका सुमित्रा महाजनांनी सांगितलं आज असं प्रेस पुढे येऊन जे की याच्यामधली संदिग्धता आता बाजूला ठेवा आता आणि स्पष्ट मला सांगा म्हणजे मी मोकळे होईल त्याच्यामध्ये. ऐका इंदूरमध्ये नाही नाही election नाही, लढणार माझ्याकडे नाही. अगदी- अगदी 20 सेकंद देतो. तुम्ही कोणालाही नाही, दुसरी गोष्ट रामलाल यांच्या मार्फत जेव्हा अडवाणीजींना सांगण्यात आलं हे ते हे त्यांची इच्छा अशी होती की अमित शहा किंवा यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे. रामलाल हे आमचे लक्षात घ्या तुम्ही. संघटन मंत्री आहे, आमची आणि- ती पद्धतीची आणि- आहे. जे नक्कीच जीवनांच्या विषयाच्या आता वेळेस या देखील- सगळ्यामध्ये आडवाणींनी जो काही सल्ला दिलेला आहे, उद्या भाजपचा 6 एप्रिल म्हणजे भाजपचा वर्धापन दिन असणार आहे, अशा वेळेला हा सल्ला मोदी मानणार आहेत का? 24 तासात तर तो त्यांनी मानलेला नाही, मात्र पुढची वाटचाल लक्षात घेता मोदी हा सल्ला मानणार आहेत का, हा महत्वाचा प्रश्न असेल. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.